अत्यंत महत्त्वाची भूमिका केलेली आहे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर तसंच मकरंद अनासपुरे यांनीही उत्तम कामगिरी या चित्रपटाच्या माध्यमातून निभावलेली आहे. काही कारणास्तव ते इथे आज उपस्थित नाहीये, पण पुन्हा एका उच्च दर्जाचे लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक विजय निकम हे मात्र आजच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत. मी त्यांना सन्मानानं मंचावर आमंत्रित करते. नमस्कार सगळ्यांना. तुम्ही सगळे या क्षेत्राशी निगडीत आहात, बरेच अनुभव घेतलेत. माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो. जेव्हा चित्रपट चांगला होतो आणि विशेषतः आपण त्याचा एक हिस्सा असतो आणि आपण डोळ्यांनी पाहिलेलं असतं की बारीक बारीक गोष्टींसाठी लेखक, दिग्दर्शक आणि कॅमेरामन आणि संगीतकार आणि सगळी माणसं, सगळे कलाकार त्याच्यासाठी किती झटले, त्यावेळी ना त्याचं महत्त्व म्हणा किंवा त्याच्याकडे आकर्षित होण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या तुमच्या युक्त्या, क्लुप्त्या म्हणा, ह्या सगळ्या नाही वापरल्या गेल्या तर काय, अशी भीती ना सारखी मनात, एक इन्सिक्युरिटी सारखी ती असायला नकोय. मला असं वाटतं, भीती काय वाटते की एकदा तो सिनेमा, अशा तऱ्हेचा रहस्य असलेला सिनेमा जेव्हा जर संपूर्णपणे तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला याचं प्रमोशनसाठी आम्हाला साथ द्या असं सांगायची गरज नाही पडणार. तुम्ही नक्की करा. पण रहस्य असलेला सिनेमा दाखवताना धोका असतो, तर तो धोका पत्करणं योग्य वाटत नाही. पण तुम्ही सगळे सुज्ञ आहात. अंदाज घ्या, ट्रेलरवरून अंदाज घ्या, या लेखक दिग्दर्शकांच्या जेन्युनिटी चेहऱ्यावर बघा त्यांची, आणि माझ्यावर आणि आम्ही बोलणाऱ्या मंडळी त्यांच्यावर विश्वास ठेवा. मला खोटं बोलायला आवडत नाही. सिनेमा मी बाहेर आलो बघून, मला यांनी पुण्यात बोलवलं होतं, मी बाहेर आलो बघून आणि पहिल्यांदा असं वाटलं की याचं प्रमोशन चांगलं झालं पाहिजे. मग आता चांगलं झालं पाहिजे वाटणं ठीक आहे, पण सगळं आहे तुमच्या हातात मित्रांनो. आम्ही काय करणार, आम्ही आमचं काम केलेलं आहे, आता तुम्ही तुमचं. यावेळी मला सगळ्यात जास्त कौतुक आमच्या योगेश सरांचं असं वाटलं की त्यांनी धाडस केलं. जो कॉन्फिडन्स असावा लागतो धाडस करण्यासाठी, लिखाणासाठी सुरेश पंडित आणि योगेश दोघे कित्येक वर्ष, आणि ते पूर्ण झालं लिखाण तेव्हा त्यांनी आम्हाला कलाकारांना ते ऐकवल्यानंतर आम्हाला, मला वाटतं इंटरव्हलपर्यंत ऐकलं आणि मी लगेच म्हटलं, अरे यार, हा आनंदाचा भाग आहे इथं असणं. पण यांनी जो धाडस केलेलं आहे, धाडस कसं केलंय कास्टिंगमध्ये, म्हणजे एक ओपनिंग बॅट्समन म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला, सतत चौकार षटकार मारणारा मकरंद अनासपुरे सारखा माणूस, त्याला त्यांनी बॉलर म्हणून उतरवलं आणि मॅच जिंकून दिली त्या बॉलरने. एक परक्या देशातला कलाकार बॅट्समन मागवला आणि इथे त्यांना ऑलराऊंडरची भूमिका दिली रवी सरांना. त्यांनी ती पूर्ण केली, त्यांनी ही मॅच जिंकून दिली. आणि माझ्यासारख्या सगळे मारधाड, वाईट कृत्य करणारा म्हणून प्रसिद्ध असलेला माणूस या मॅडम गोरेगावात असून माझ्याकडे बघत नाहीत, समोरून गेल्या तर इतकी माझी प्रतिमा बिघडवली सगळ्यांनी. तर मला त्यांनी सांगितलं, आता तुम्ही संत प्रवृत्तीचे व्हा. थोडस मला कठीण गेलं खरंच, मला सवयच नाही चांगलं काम करायची. हा, तर हे सगळं धाडस केलं तेव्हा आम्ही साशंक होतो, त्यांना कॉन्फिडन्स होता. पण त्यांनी मॅच जिंकल्यानंतर आम्ही त्यांचं अभिनंदन केलं. मॅच जिंकलेली आहे, पॉइंट पुढचं सगळं मंडळी. मी फार मी इमोशनल झालो असं दाखवणार नाही, कारण का की याच्यामधले कष्ट मी सारखा या दोघांच्या सतत फोनवर बोलायचा प्रयत्न करत असतो की हा प्रयत्न तुमचा इतका सक्सेसफुल झालाय की आता तुम्ही कुठे कमी पडू देऊ नका. आणि मी सारखा फोन करतो, याचा राग येऊन मी फोन केला की हा व्यायाम करायला जातो आणि हा गाडीवर असतो. हा नाही, ही फॅक्ट आहे. मग याच्याकडे साधारण 350 गाड्या असाव्यात आणि हा दिवसातनं 20 तास व्यायाम करतो, असं मला आता ते असं झालं. इतकं ते कंटाळलेत माझ्या फोनला. मग याला तर शंकाच येत असेल की हा माझा सिनेमा काय यांचा सारखे काय सांगतात, आम्ही काय लहान होत का. पण ते झालं.
मी जास्त वेळ घेतो का मॅडम? नाही मला तुम्ही बोलायला दिलं, थँक्यू व्हेरी मच. आलात तुम्ही, आभार. गणेश गारगोटे, मी याच्यापूर्वी आपण 2 सिनेमे केलेत. मला काय म्हणतात त्याला, तुमच्या शक्तीची जाणीव आहे, युक्तीचीही जाणीव आहे. कृपया या सिनेमाला पदरात घ्या. बाकी काय सांगू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुमच्या भावना नाही, तुम्ही थांबा सर. तुमच्या भावना फार महत्त्वाच्या आहेत, कारण तुम्ही स्वतः उत्तम लेखक आणि गुजराती हिंदी नाटकांचं अनुवाद तुम्ही केलेला आहे आणि रंगमंचावरती नाटकं उत्तमपणे साकारत आहात. तर अशा पुढच्या जनरेशनला आशीर्वाद देणं आणि तो चित्रपट चांगलं म्हणणं, यात खरं तर हेच मी यश आहे. पहिल्यांदा सांगितलं मॅडम, थँक्यू. हा विषय काढला की मी ज्या सिनेमात आहे तो चांगला नसेल ना, तर मला नरोवा कुंजरोवा बोलायला जमतं. ते मी बोलतो, मी बाजू घेतच नाही. बरोबर. मी जो एक औपचारिक भाग आहे तो सांभाळतो, कारण ना आपण आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना फसवलंय. ही फिलिंग परत ती माणसं समोर दिसली की मलाच लाजल्यासारखं होतं. हा सिनेमा क्लासिक सिनेमाच्या सदरात मोडणारा नाहीये, हा कमर्शियल सिनेमा आहे आणि त्या धाटणीतला हा उत्तम सिनेमा आहे. तुम्ही रवी प्रकाश सरांचा अभिनय बघा, तुम्ही दया गायकवाडांचा अभिनय बघा, तुम्ही गौरीचा अभिनय बघा आणि सिनेमा संपल्यानंतर मला आवर्जून सांगा. माझा नंबर मिळवा, कुठूनही सांगा की तुम्ही खोटं बोलला होतं, असं सांगा. मी सॉरी म्हणेन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.